नाही नाही, ते कळवलं जात नाही, बरोबर आहे. पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे. आणि कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला ना, मी तिकडे जाणार पण नाही. मी सांग माझा विरोध आहे म्हणून. तनवाणीचा उल्लेख केला तुम्ही. त्याच तनवाणीला तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि मुलासाठी त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही काही. तनवाणीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच गुलमंडी भागामध्ये, त्या ठिकाणी औरंगाबाद भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात. तनवाणीचा भाऊ पत्त्याचा क्लब चालवतात. हे काही लोकांना कळत नाही का आमच्या गुलमंडी औरंगाबादच्या क्लब चालवतात. पकडला गेले बरेच जण. तनवाणीचा भाऊ मुख्य तो मालक म्हणून तोही पकडला गेला, तो बरोबर की नाही. किशनचंद तनवाणीचा भाऊ विष्णू. तुमच्या मुलाला तुम्ही गुलमंडीवरून उतरवणार आहात? कोणाचा? तुमच्या मुलासाठी नाही, अजून काही नक्की ठरलं नाही. हो, मामू पाठीमागे आहेत, ते स्वतः इथं इंटरव्ह्यूसाठी आलेले आले तरी माझा विरोध आहे. मी सांगितलं तुम्हाला माझा विरोध आहे त्या रशीद मामूला. का आमच्याकडे कोण नाही का, एक आमच्याकडे एक ऍडिशनल कमिशनर जे होते ते रिटायर झालेले, ते एसटी मधून ते आलेले. आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पण रशीद घेणार नाही तर नाही घेणार, पण तिकीट देणार नाही. तिकीट नाही मिळत त्यांनी. तर असं असेल तर मग काय फायदा. फक्त बोलवलं आमच्या पक्षातल्या एका नेत्याने, बोलवलं त्यांना. ठीक आहे, ते आमचे नेते ते स्वतःच काहीतरी करत असतील. जाऊ द्या, आपलं काय करायचं. खैरे साहेबांनी जे सांगितलं त्यांचा बंदा बरोबर आहे. त्यांना माझ्यावर राग आहे, ते काय आहे ते आम्ही करून घेऊ. इतका काय मोठा नाही राग, ते आम्ही त्याला मिळून करून घेऊ. आणि जेव्हा मातोश्रीवर मी गेलो त्यावेळेला उद्धव साहेबांनी मला पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. दानवे साहेब होते, लोखंडे साहेब होते आणि पार्टीचे काही लोक होते आणि मुंबईचा बी लोक होते. त्यांनी माझा प्रवेशमध्ये करून घेतलेला आहे. आणि जेव्हा मी महापौर झालो त्यावेळेला 8 दिवसानंतर मी मोठे साहेबाला जाऊन भेटलो होतो, बाळ ठाकरे साहेबाला. त्यांनी म्हणलं की चांगला महापौर भेटला, त्रास द्यायचे नाही. त्यापासून मला कोणी त्रास दिले नाही, त्यापासून माझे संबंध आहे त्यांच्याशी. आणि खरे साहेब जे नाराज आम्ही ते मिळून दूर करून घेऊ. आणि आता बी मी सांगतो की पार्टीमध्ये जितके सिनियर लीडर आहे, उद्धव ठाकरे साहेब तर आहेत, ते आमचे नेते आणि सगळे खैरे साहेब आहेत, कोणाला नाराजगी त्यांना नाराजगी दूर करू.